प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर कोरटकरला आर्थिक मदत करणाऱ्यांची चौकशी होणार, सरकारी वकिलांची माहिती. सुनावणी संपल्यानंतर प्रशांत कोरटकरवर वकिलाचा हल्ला. अमित कुमार भोसले असं मारहाण करणाऱ्या वकिलाचं नाव. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा अँगल. वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक चणचणीतून आत्महत्या असा पोलिसांचा निष्कर्ष. मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्येही आत्महत्याच असल्याचं नमूद. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात आणखी एक नाव. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी मारहाण केल्याचा दावा. संतोष देशमुखांच्या अपहरणासाठी वापरल्या 2 गाड्या. किळसवाणा प्रकार केल्याची दिली आरोपींनी कबुली. सरपंच देशमुख हत्येतील आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब माझावर. विजय वडेट्टीवारांना लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिल्यानं पवार गटाची नाराजी. आघाडीच्या बैठकीत अध्यक्षपद आमच्या वाट्याला देण्याचं ठरलं होतं असा युक्तिवाद. दिल्लीत शरद पवारांकडे नाराजी व्यक्त करणार. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशी नावं लावण्याचा प्रयत्न. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. साधू महंतांमधील वादावर सरकारकडून तोडगा. महाराष्ट्रातल्या महिलेची पतीकडूनच बंगळुरूमध्ये हत्या. मृतदेह सुटकेसमध्ये भरून पुण्यात पळ. बंगळुरूतील घर मालकाला फोन करून दिली पत्नीच्या मृतदेहाची माहिती. पती अटकेत. कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाचा दिलासा. 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा. येत्या 31 मार्च रोजी कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये दत्तक घेतलेल्या 4 वर्षीय चिमुकलीची आई वडिलांकडूनच निर्घृण हत्या. 15 दिवस उपाशी ठेवून अमानुष छळ. मारहाण करून दिले अंगावर चटके. शेजाऱ्याकडून 10 वर्षांच्या मुलीला लग्नाची मागणी. अपहरणानंतर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार. पुण्याच्या वारजेतील घटनेनं संताप. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. महागाई भत्त्यात 2% वाढ. महागाई भत्ता 53% 55%. म्यानमारमध्ये शक्तिशाली भूकंपात 144 जणांचा मृत्यू. 700 पेक्षा जास्त जण जखमी. अनेक इमारतीत जमीनदोस्त. थायलंड चीनपासून ईशान्य भारतापर्यंत हादरे. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर स्पेशल रिपोर्टमध्ये